नमस्ते मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इंटरमिजिएट कर्तव्यभूमिती कृती क्रमांक 18 ते 20. चला तर अभ्यासूयात या कृती क्रमांक 18 ते 20. आकृती क्रमांक 18 आपण घेतोय. प्रश्न दिलेला आहे, 5 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करून त्याचे व्यास संलग्न राहतील. 5 सेंटीमीटर बाजू आपण घेऊयात आणि 5 सेंटीमीटरपेक्षा थोडंसं जास्त मी पुढे घेतोय. ए बी रेषा ही 5 सेंटीमीटरची आहे आणि ही पुढे थोडीशी आपण वाढवून घेतलेली आहे. लंब काढण्यासाठी बी बिंदूमध्ये कंपास ठेवला आणि एक छोटासा कंस आपण काढणार आहोत. आणि ह्या कंसाचं जे छेदनबिंदू आहे त्या छेदनबिंदूवरती याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वरील बाजूला कंस करा, पुन्हा दुसरा जो कंसाचा बिंदू आहे त्याच्यावरती आणि त्याला छेदणारा दुसरा छेद काढा. आणि हा छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू आपण या बी मधून वाढवणार आहोत. चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात. ए बी जेवढं माप आहे म्हणजेच 5 सेंटीमीटर माप मी कंपासमध्ये घेतलेला आहे आणि या 5 सेंटीमीटर मापानं हा जो उभा लंब काढला आपण त्याला छेद देतोय. तो बिंदू आपल्याला मिळाला सी बिंदू. या सी बिंदूमध्ये या आणि सी बिंदूमध्ये कंपास ठेवून या बाजूला कंस करा. त्याचप्रमाणे याच मापाने ए मध्ये येऊन त्याला छेदणारा कंस करा आणि हा कंसाचा छेदनबिंदू म्हणजे डी बिंदू आहे. डी बिंदू एकदा मी सी ला जोडून घेतो आणि एकदा मी हा डी बिंदू ए ला आणून जोडतो. आणि इथं आपला चौरस झाल्यानंतर या चौरसाचे कर्ण आपण जोडून घ्या, कारण कर्ण हे परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यामुळे सरळ कर्ण जोडून घेऊयात. आपण जोडून घेतो. ए सी कर्ण जोडला. त्याचप्रमाणे बी डी हा दुसरा कर्ण मी जोडून घेतला आहे आणि हा जो छेदनबिंदू मिळतो मित्रांनो त्याला नाव देतो मी ओ बिंदू. आता या ओ बिंदूमध्ये आपण यायचं आहे आणि आडवे सुद्धा आपण लंब काढायचे आहेत, म्हणजे यांचे छोटे छोटे चौरस आपल्याला तयार करायचे आहेत. याचा कोण दुभाजक काढतोय मी. ओ बिंदूमध्ये कंपास ठेवला, या ठिकाणी मी कंस काढतोय आणि ह्या कंसाचे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन समोरील बाजूला कंस करतोय. त्याचप्रमाणे दुसऱ्या बिंदूतून त्याला छेदणारा कंस काढतोय आणि हा कंसाचा जो छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू आपण ओ मधून वाढवतोय, म्हणजे आपल्याला आडवा एक लंब मिळेल. हा लंब मिळाला. त्याचप्रमाणे आपल्याला उभा सुद्धा लंब मिळवायचा आहे. पण ओ बिंदूमध्ये आलो, इथे कंस केलेला आहे, त्याच कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे कंपासमध्ये आणि या मापानं समोरील बाजूला कंस, पुन्हा दुसऱ्या बाजूच्या बिंदूतून त्याला छेदणारा कंस आणि हा कंसाचा छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू आपण या ओ मधून खालील बाजूला वाढवणार आहे. आता हे आपल्या मुख्य चौरसाला छेदलेले आहेत, त्यांना आपण नाव ओळीने देऊया. हा बिंदू आहे एस आणि हा बिंदू आहे आर. ए पी आणि क्यू. आणि छोटे छोटे चौरस आपल्या समोर झालेले दिसत आहेत. पहा, हा एक चौरस, हा एक चौरस, हा एक आणि हा एक. आता ह्या चौरसांच्या आत म्हणजे ह्या कोपऱ्याला दोन्ही बाजूंना स्पर्श करणारं असं अर्धवर्तुळ आपण काढायचं आहे. त्यासाठी ओ बी ए याचा कोन दुभाजक आपण काढायचा आहे. म्हणजे मी बी बिंदूमध्ये येतोय आणि बी बिंदूमध्ये येऊन पुन्हा एक कंस केलेला आहे. आता इथं कंस केलेला आहेच आपल्याला दिसतोय. तर या कंसाच्या छेदनबिंदूवरती या, या कंसाच्या छेदनबिंदूवरती या आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन समोरील बाजूला कंस करा. कारण बी कोणाचा हा छोटा बी कोन जो आहे याचा आपण कोन दुभाजक करणार आहे. इथं कोन दुभाजक मिळालेला आहे आणि हा बिंदू आपण बी मधून पुढे वाढवणार आहे. हा बी बिंदूतून वाढवला. तर वाढवल्यानंतर या भुजेला जिथं स्पर्श केलेला आहे, भुजेला पुढच्या भुजेला जिथं स्पर्श केलेला आहे पहा, तो बिंदू आहे आपण व्यासाचा केंद्रबिंदू म्हणूया. आपण याला नाव देतो मी G1 नाव देतो. आता हा व्यासाचा बिंदू केंद्रबिंदू आहे म्हणूया आपण. मग व्यास आपल्याला शोधायचा, तर व्यास या बिंदूतून या ए सी रेषेवरती लंब असणार आहे. म्हणून मी G1 बिंदूमध्ये परत आलो आणि ए सी रेषेवरती
परत मी लंब काढणार आहे. लंब काढण्यासाठी कृती केली. या ठिकाणी कंपास ठेवलेला आहे. दोन्ही बाजूला माप समान अंतरावर कंस केलेला आहे आणि हे कंसाचे जे छेदनबिंदू आहे त्याच्यावरती येतोय. याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतोय. दोन्ही बाजूला कंस करतोय. त्याचप्रमाणे हा दुसरा जो बिंदू आहे कंसाचा त्याच्यावरती येतो, त्याला छेदणारा कंस करतोय. आता हे जे छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत ते छेदनबिंदू आपण परस्परांना जोडतोय आणि जोडल्यानंतर मित्रांनो आपल्याला व्यास मिळेल. हा व्यास मिळाला. आता हा व्यासावरचा बिंदू म्हणजे छोटा जो चौरस आहे या चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श केलेला आहे. पहा, या PO रेषेवरती इथं छेद दिला आहे आणि OS रेषेवरती इथं छेद दिला आहे. ह्या बिंदूला E नाव दिलं इथं. आता E सारखं मिळालेलं आहे EF. पुन्हा ओळीने नाव देऊ आपण. आता परत कृती काय करायचं आहे, O मध्ये आलो मी आणि E पर्यंतचं माप घेतलेलं आहे. AE म्हणजे व्यासाचं जे टोक आहे त्या टोकाचं माप घेतोय मी आणि ह्या व्यासाच्या टोकानं आपण या भुजांवरती छेद देतोय. पहा, या भुजांवरती छेद दिलेला आहे आणि हा बिंदू E मिळाला आहे. इथं आहे हा F बिंदू, इथं बिंदू G आणि इथं H बिंदू आपल्याला मिळाला आहे. बिंदू मिळालेत आपल्याला, ते परस्परांना जोडून घेऊयात. परत E आणि F एकमेकांना जोडतोय मी. तर इथं व्यास आधी आपल्याला आता व्यास जोडून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला याचे केंद्रबिंदू मिळालेत. बघा, हा व्यास आहे. व्यासाचा हा G1 जसा आहे तसा ह्या व्यासावरती इथं बिंदू आहे G2, इथं बिंदू आहे G3, इथं बिंदू आहे G4. G1 मध्ये आलो आणि ह्या E पर्यंतचं माप घ्यायचं आहे. इथं वर्तुळ मी काढलेलं आहे, अर्धवर्तुळ. त्याचप्रमाणे G2 मध्ये या. G2 मध्ये येऊन सुद्धा हीच कृती करायचं आहे. सुद्धा वर्तुळ काढलेलं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे G3 मध्ये सुद्धा आपण येऊन या ठिकाणी सुद्धा वर्तुळ काढून घेऊया आणि G4 मध्ये सुद्धा अर्धवर्तुळ या ठिकाणी सुद्धा काढलेलं आहे. आता हे पहा, हे सर्व चारही अर्धवर्तुळे आपण काढून घेतलेले आहेत आणि इथं आपली रचना पूर्ण झालेली आहे. इंटरमिजिएट प्रश्न क्रमांक 19. प्रश्न आहे, त्रिज्या 5 सेंटीमीटर व 35 अंश मापाचा कोन असलेल्या वर्तुळखंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करा. पहिल्यांदा एक रेषा घेतली. किती मापाची घेतली? जास्त मापाची घेतली. याला नाव दिलं मी A बिंदू आणि ह्या A बिंदूपाशी जो कोन दिला आहे 35 अंश मापाचा आणि 35 जिथे येतं ते मी इथं खून घेतोय 35 अंश आणि ह्या 35 अंश मापानं मी A बिंदूपासून हा झाला 35 अंशाचा कोन. इथं नाव लिहून ठेवा. 35 अंश मापाचं माप दिलेलं आहे 5 सेंटीमीटर त्रिज्या. म्हणून आपल्या आकृतीच्या जवळच इथं खून घ्या आणि 5 सेंटीमीटर माप आपल्या कंपासमध्ये घेतोय मित्रांनो आणि 5 सेंटीमीटर मापाने A बिंदूमध्ये यायचं आहे आणि इथं एक कंस करून घ्या. हा B बिंदू आणि हा C बिंदू. या वर्तुळखंडाच्या आतमध्ये अर्धवर्तुळ आपल्याला काढायचं आहे. आता कोन दुभाजक काढण्यासाठी इथं आपण A मध्ये येऊन आणि कंस करतोय. मग इथं कंस ऑलरेडी आपल्याला आहेच. या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन समोरील बाजूला कंस घ्या. त्याचप्रमाणे B बिंदूतून त्याला छेदणारा कंस घ्या. हा बिंदू A मध्ये मी जोडला. या कंसाला इथं छेदनबिंदू मिळालेला आहे जो वर्तुळखंडाची रेषा आहे बाहेरची. वर्तुळखंडाची बाहेरची रेषा आहे वर्तुळखंड. त्याच्यावरती जो बिंदू मिळाला आहे त्याला नाव देतो मी D बिंदू आणि ह्या D बिंदूतून आपल्याला ह्या AD रेषेवर ह्या D बिंदूतून लंब काढायचा आहे. D बिंदूमध्ये मी आलो आणि D मध्ये कंपास ठेवून एक छोटासा कंस घेतलेला आहे आणि या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूला मी इथं कंस घेतोय. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा कंस घेतोय. त्याचप्रमाणे या नवीन बिंदूतून त्याला छेदणारा कंस घेतोय आणि हा जो काय छेदनबिंदू मिळतो मित्रांनो, हा छेदनबिंदू पहा. हा छेदनबिंदू मी आता परस्परांना जोडतोय. D बिंदूतून जाणारा हा आपल्याला एक नाव देऊया
इथं मी नाव देतोय ई बिंदू आणि इथं नाव देतोय एफ बिंदू. FAE हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या आतमध्ये आपण अर्धवर्तुळ काढायचं आहे. हा कोनदुभाजक आपण काढला आहे AD. त्या बिंदूवरती या आणि हा जो कोन आहे कुठला FDA हा काटकोन आहे मित्रांनो, तो काटकोन दुभागायचा आहे. काटकोन दुभागायची रचना मी करतोय. या ठिकाणी कंपास ठेवलेला आहे आणि या ठिकाणी एक कंस घेतला. या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेते मी, समोर बाजूला कंस करतोय. त्याचप्रमाणे ह्या नवीन बिंदूतून येऊन त्याला छेदणारा कंस करतोय. तर बिंदू D मध्ये आणून जोडतोय. D मध्ये आणून जोडला. G1 हा व्यासावरचा बिंदू आहे. G1 तेवढाच व्यासावरचा बिंदू इकडे मापावर असणार आहे. G2 शोधायचा आहे. मग G1 इतकं पूर्ण माप कंपासमध्ये घ्या. G1 इतकं माप घेतलेलं आहे आणि इकडं खालील बाजूला मी कंस केलेला आहे AE रेषेवरती आणि हा मिळाला आपल्याला G2. आता G1 आणि G2 परस्परांना जोडून घ्या. G1 आणि G2 हे मी जोडून घेतलं. आता जोडल्यानंतर मित्रांनो हा व्यास आहे. व्यासाचा मध्यबिंदू म्हणजेच आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्याला नाव दे आपण O बिंदू. O बिंदूमध्ये कंपास ठेवला आणि D पर्यंतचं माप घेतलं, म्हणजेच ते G1 आणि G2 पर्यंत असणार आहे 100%. आणि मग हे मारूया. इथं पहा हा अर्धवर्तुळ इथं काढलेला दिसतोय. हा अर्धवर्तुळ इथं माझा पूर्ण झालेला मित्रांनो दिसतोय पहा. आणि अशा पद्धतीनं आपली ही रचना झालेली आहे. आकृती क्रमांक 20. प्रश्न पहा. 5 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 4 अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करील व त्याचे व्यास संलग्न राहतील. आणि 5 सेंटीमीटर अंतर इथं मी मोजून घेतलेलं आहे आणि 5 सेंटीमीटर माप कंपासमध्ये मी घेतोय. 5 सेंटीमीटर मापाने एक वर्तुळ काढून घ्या. 5 सेंटीमीटर त्रिज्येचा हा एक वर्तुळ काढलेला आहे. केंद्रबिंदूला आपण E बिंदू याला नाव दिलं. हा A बिंदूतून हा व्यास काढतोय मी, म्हणजेच एक सरळ रेषा मारून घेतलेली आहे. त्यानंतर A बिंदूमध्ये कंपास ठेवलेला आहे आणि A बिंदूतून या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, म्हणजे डायरेक्ट इथे या तुम्ही बाहेर. हा कंसच आहे आपल्याला मोठा. या कंसामध्ये या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, म्हणजे तो वरील बाजूला असा कंस केलेला आहे. त्याचप्रमाणे खालील बाजूला कंस करतो. त्याचप्रमाणे हा नवीन बिंदूमध्ये या, त्याला छेदणारा कंस काढा, याला छेदणारा कंस काढा आणि हा जो छेदनबिंदू आहे मित्रांनो, तो छेदनबिंदू परस्परांना जोडून घ्या. ती आपल्याला पहिल्यांदा झालेली आहे मित्रांनो. एलिमेंटरी झाली असेल तर ही रचना इथे झालेली. वर्तुळाचे 4 समान भाग इथं झालेले आहेत. आता वर्तुळाचे 4 समान म्हणजे वर्तुळाचा एक वर्तुळखंड पहा. मग अशी आपण आकृती काढली 19. हा वर्तुळखंड आपल्याला आहे म्हणायचं. आणि वर्तुळखंडात एक जी रचना आपण तिथं केली होती 19 मध्ये केली, तीच या ठिकाणी आपण एका भागामध्ये करणार आहोत. त्या बिंदूतून त्याला छेदणारा कंस घेतोय, हे पहा. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आपल्याला 2 कोन दुभाजक काढायचे आहेत. त्यासाठी मी इकडे रचना करतोय. या ठिकाणी सुद्धा तशीच रचना केलेली आहे. आणि हे जे कोन दुभाजक मिळणार आहेत ते मी समोर A बिंदूमध्ये आणून जोडतोय मित्रांनो. A मध्ये मी नेऊन जोडलेले आहेत पहा. म्हणजे कोन दुभाजक आपल्याला मिळालेले आहेत. आता कोन दुभाजक मिळाल्यानंतर आपण यांना नाव B बिंदू आहे, हा C बिंदू आहे, हा D बिंदू आहे आणि हा E बिंदू आहे. मग ह्या बिंदूवरती आपण येतोय आणि ह्या बिंदूवरती पुन्हा एक लंब काढायचा आहे. लंब काढण्याची कृती करण्यासाठी मी इथं कंस घेतला आणि कंसाच्या बिंदूवरती येतोय आणि याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतोय. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस करतोय असे. त्याचप्रमाणे या बिंदूतून त्याला छेदणारा कंस काढतोय आणि हे कंस परस्परांना जिथं छेदलेले आहेत ते दोन्ही बिंदू एकमेकांना जोडतोय. AC रेषेवर C बिंदूतून आपल्याला एक असा हा लंब मिळेल पहा. हा लंब मिळाला. XY रेषा आपण काढलेली आहे. ह्या XY रेषेवरती आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, तर XY रेषेवरती ACY हा जो काटकोन आहे तो काटकोन दुभागायचा आहे पहिल्यांदा. मग काटकोन दुभागण्यासाठी पुन्हा C बिंदूमध्ये आलो. इथे पुन्हा एकदा कंस घेतलेला आहे मी आणि कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन पुढील बाजूला कंस केलेला आहे. त्याचप्रमाणे नवीन बिंदूतून त्याला छेदणारा कंस केलेला आहे आणि हा छेदनबिंदू आपण ह्या मधल्या भुजेला स्पर्श करेल इथपर्यंत वाढवायचा आहे.
आता हा वाढवल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जिथं छेद देईल तो बिंदू आहे, वर्तुळ काढायचं, त्या वर्तुळाच्या व्यासाचा टोकावरचा बिंदू आहे, म्हणजेच हा बिंदू, याला आपण नाव देतोय G1 बिंदू. हा आहे G1. आता G1, G2, G3 आपण शोधायचा या भुजांवरती. मग आपण काय करू, G1 इतकं माप घेतोय कंपासमध्ये, या मापाने आपण इकडं छेद देतोय. पहा 4 ठिकाणी आपण छेद दिलेले आहेत, या कोण दुभाजकांच्या वरती छेद दिलेले आहेत, त्यांना नाव देऊ आपण. हा आहे G2, हा आहे G3 आणि हा आहे G4. आता हे G1, G2, G4 हे परस्परांना जोडून घ्यायच्या क्रमानं हे जो आणि हे व्यास मिळालेत मित्रांनो. आता व्यासावरचा जो मध्यबिंदू आहे तो म्हणजे आपल्या वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. त्यांना नाव दिले मी O बिंदू, त्याला O बिंदू नाव दिलं O1, याला नाव दिलं O2, याला नाव दिलं O3 आणि याला नाव दिलं O4. आता या O1 मध्ये या माप घ्या C पर्यंतचं किंवा G1 पर्यंतचं माप घ्या, तरी एकच माप असते हे. त्या मापानं आपण आता वर्तुळ काढणार आहोत आणि हे पहा पहिलं वर्तुळ मी इथं काढलेलं आहे. त्यानंतर O2 मध्ये या, माप तेच आहे, इथं सुद्धा अर्धवर्तुळ मी काढलेलं आहे. पहा त्या O3 मध्ये मी आलोय आणि O3 मध्ये येऊन सुद्धा मी हीच कृती करतो आहे. O3 मध्ये सुद्धा ही रचना मी इथं केलेली आहे, वर्तुळ काढलेलं आहे, अर्धवर्तुळ. त्यानंतर O4 मध्ये यायचं आहे आणि इथं पहा अतिशय सुंदर अशी रचना आपली पूर्ण झालेली आहे. वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणारी आणि एकमेकांना त्यांचे व्यास संलग्न असणारे 4 समान अर्धवर्तुळे आपण इथं काढलेले आहेत. आणि इथं प्रश्न आपला संपलेला आहे मित्रांनो. इंटरमिजिएट कर्तव्य भूमिती कृती क्रमांक 1 ते 20 आपल्या इथं संपलेल्या आहेत. शेवटच्या आकृती आज आपण इथं घेतलेल्या आहेत आणि आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पाहत राहा माझं YouTube चॅनेल.